बारामतीतील सांगता सभेत अजितदादांच्या विमान अपघाताबाबत तुमच्यासारखीच माझ्याही मनात शंका आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या। तर दादांच्या अपघाताचं सत्य काय हे बाहेर आलं पाहिजे, सत्य बाहेर येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। बारामतीच्या विकासात आपण सर्व एकत्र राहू हा शब्द असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे माहितीच्या मंचावरती दिसल्या। यावेळेला त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। दादांची सर्व स्वप्न पूर्ण करण्यास मदत करू, मवियाचा प्रत्येक कार्यकर्ता सुनेत्राताईंसोबत उभा आहे असं आश्वासन त्यांनी यावेळेला दिलं। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली। यावेळेला जय पवार दादांच्या आठवणीने भावूक झाले। दादांप्रमाणे वहिनींना साथ द्या असं म्हणत जय पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। विरोधक हे सिरियल लायर असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती हल्ला चढवलाय। झूठ की उमर बड़ी नहीं होती, सच कभी समाप्त नहीं होता असं म्हणत महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधला। मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांचे बुरखे फाडू, आम्ही हिंदू आहोत, तुम्ही काय आमचे बुरखे फाडणार? राम मंदिर संसद भवन उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना का बोलवलं नाही ते आधी सांगा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरती हल्लाबोल केलाय। लोकशाही खरंच जिवंत आहे का याचा विचार करा। बंगालच्या वाघिणीला हरवण्यासाठी 2 लाख सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलेत। जिंकण्याची अवकात नाही म्हणून सीबीआय ईडी मैदानात उतरवत आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलेल्या चॅलेंजवर संजय राऊतांनी टोला लगावलाय। मुख्यमंत्र्यांचा स्तर कुठला आहे कळवायला पाहिजे, तर मुख्यमंत्र्यांचा स्तर कोणी काढू नये असं म्हणत पंकजा मुंडेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। कराड दक्षिण मतदारसंघात स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर काका यांच्या स्मरणार्थ काकासृष्टी उभारण्यात येणार आहे। ते सलग 7 वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत। या काकासृष्टीकरता उपलब्ध जागेची पाहणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा वादात सापडलेत। बदलीच्या दिवशीच त्यांनी जिल्ह्यातील 6 ते 7 पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याची बाब समोर आली। याबाबत शिवसैनिकांनी दोषींवरती आरोप केला आहे। या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही निवेदन देण्यात आलं आहे। अमरावतीच्या परतवाडा मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानसह इतर 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील पीडितेचा धक्कादायक जबाब समोर आलाय। गुढीपाडव्याला आसिफ अन्सारीने साडीचा पदर ओढला तर शरीरयष्टीवरूनही खालच्या पातळीवरती भाष्य केलं अशी संतापजनक माहिती पीडितेच्या जबाबातून समोर आली आहे। समता पतसंस्थेतील 45 खातेदारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। पतसंस्थेतील खातेधारकांनी उघडली नसल्याचं या चौकशीतून उघड झालंय। मात्र शिर्डी पोलिसांनी अद्याप पतसंस्थेवरती कारवाई केलेली नाही। मुंडू अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात आलेली असताना कोपरगाव या ठिकाणी अनेक खातेदारांची कागदपत्रं एका गोडाऊनमध्ये आढळली आहेत। मुंडूने उघडलेल्या बनावट खात्यांसंदर्भात सध्या समता पतसंस्थेची ईडी आणि पोलीस चौकशी सुरू आहे। समता नागरी सहकारी पतसंस्थेकडून गोडाऊनमधील कागदपत्रांबाबत अधिकृत खुलासा करण्यात आला आहे। पूरस्थितीच्या धोक्यामुळे महत्त्वाचे रेकॉर्ड सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं संस्थेनं स्पष्ट केलं। सर्व कागदपत्र स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्ये जतन केल्याचा दावा करण्यात आलेला आहे। गोडाऊनमध्ये कोणतेही आक्षेपार्ह साहित्य नसल्याचं सांगत अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे। मुंडू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन समोर आलंय। महेश आहेर हा माजी अधिकारी अशोक खरातचा भक्त असल्याची माहिती समोर आली आहे आणि एका महिलेवरून खरात आणि आहेरने लिंबू फिरवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। रिक्षा टॅक्सी चालकांना परिवहन विभाग बाराखडी शिकवणार आहे। मराठी भाषा न येणाऱ्यांसाठी प्रताप सरनाईकांनी हा निर्णय घेतलाय। 23 एप्रिलला सरनाईकांनी साहित्यिकांची बैठक बोलवली असून हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। नवी मुंबई महापालिकेत मोठी कारवाई करण्यात आली आहे। उपायुक्त कैलास गायकवाड यांना अँटी करप्शन ब्युरोने 42,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। कंत्राटदार दशरथ सुरवते यांचं बिल काढण्यासाठी अतिक्रमण विभागाकडून लाचेची मागणी केल्याची तक्रार होती आणि या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचत ही कारवाई केली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभरात 3 वेळा विस्कळीत झाली। त्यामुळे मस्जिद बंदर स्टेशनजवळ लोकलच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। लोकल विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला।
पेहलगाममधील भ्याड हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालं. आजही त्या दिवसाचं दृश्य आठवलं की कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. या दिवसाची आठवण काढली की आजही अंगावरती काटा येतो, अशी भावना गणबोटे यांच्या पत्नीनं व्यक्त केली. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. केशेगाव, बामणी, धारूर या गावामध्ये जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे ज्वारी, कडबा आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतशिवारात पाणी झालंय. सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य भागात गारपीट झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. कणकवली शहरात अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे आठवडी बाजारात व्यापारी आणि ग्राहकांची धावपळ उडाली. दरम्यान हवामान विभागाने पुढील 5 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्टची शक्यता वर्तवली आहे. गोंदियात मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून याचा फटका मक्याला बसताना दिसतोय. ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. पानांवर डाग पडणे, पिकाची वाढ कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज राज्यभरातील 17 लाख कर्मचारी हे संपावरती आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील 4500 कर्मचारी संपात सहभागी असल्याचं संघटनांच्या वतीनं सांगण्यात येते. मात्र या संपाला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळालं. सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. मनपा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या 34 अल्पवयीन मातांची माहिती लपवल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सोलापूर पोलीस ठाण्यात 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावर विमान घेऊन येताना पायलटला अडचणींचा सामना करावा लागतोय. एका बाजूला लेझर बीम विमानावरती मारल्याचा प्रकार आत्ता घडला, तर या विमानतळा शेजारी असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर मोठा अडथळा ठरतोय. खाली पेटवलेल्या कचऱ्याच्या धुरातून वाट काढत विमान लँड करावं लागतंय. गोंदिया जिल्ह्यात 839 शेतकऱ्यांचं धान चुकारे थकीत आहेत. मार्केट फेडरेशनकडील धान खरेदीचे पैसे रखडले असून आठवड्यामध्ये चुकारे देण्याचं आश्वासन दिलं गेलं. मात्र धान विक्री करूनही चुकारे न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. मावळ तालुक्यात पुन्हा एकदा निसर्ग संवर्धनाचं उदाहरण पाहायला मिळालं. पाथरगाव परिसरात तब्बल 13 फूट लांबीच्या अजगराला जीवदान देत त्याला सुरक्षितपणे पुन्हा जंगलात मुक्त करण्यात आलंय. मनमाडच्या धोटाणे या ठिकाणी इंडियन ऑइल गॅस प्रकल्पात वारसांना नोकरी देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलं. 1994 साली जमीन घेताना दिलेलं नोकरीचं आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केलाय. संघटनांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा देत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. राज्यभरातील सुमारे 17 लाख कर्मचारी संपावरती असून चंद्रपूरमधील तब्बल 15,000 कर्मचारी यात सहभागी झालेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे. सोलापूर या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्रित आंदोलन छेडलंय. जिल्हा परिषदेसमोर विविध संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे. विविध विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलं. राज्यव्यापी आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे 12,000 कर्मचारी सहभागी झाले. जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि कंत्राटी भरती बंद करण्याचा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा तापू लागला असून नांदेडमध्ये उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावं आणि समितीचा अहवाल जाहीर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. कोल्हापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शाळा सुटल्यानंतर आंबे काढायला गेल्यावरती मुलावरती बिबट्याने झडप घालून त्याला जंगलात ओढून नेलं. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
छत्रपती संभाजीनगरमधील त्रिमूर्ती चौकात मोबाईलच्या वादातून चाकू हल्ल्याची घटना समोर आली। या प्रकरणी कुख्यात गुंड सुमित शेजवडला पोलिसांनी अटक केली। आरोपींची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली। मुंबई नाशिक महामार्गावरच्या चेरपोली गावाजवळ कंटेनरचा भीषण अपघात झाला। कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनर संरक्षक भिंतीवरती आदळला। अपघातात 3 जण जखमी झाले असून जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत।